लोकसभा निवडणुकीत भाजपचं 400 पारचं मिशन फेल गेलं। यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामुळे भाजपला मोठा धक्का बसला। राज्यात लोकसभेत भाजपला मोठा सेटबॅक बसला। मराठवाडा, विदर्भ अशा हक्काच्या गडांवरही भाजप चांगलीच पिछाडीवर गेली। आता विदर्भाचा विचार केला तर इथे विधानसभेच्या 62 जागा आहेत। त्यामुळे राज्याच्या सत्ता स्थापनेत विदर्भाचा मोठा वाटा आहे। संघाचा गड असल्यामुळे विदर्भाकडून कायमच भाजपला मोठ्या अपेक्षा राहिल्यात। पण लोकसभेत भाजपला विदर्भात मोठं अपयश आलं। विदर्भातील अकोला आणि नागपूर या 2 जागांवरच भाजपला समाधान मानावं लागलं। त्यामुळेच आता विधानसभेसाठी भाजप सावध पावलं टाकत असल्याचं दिसून येतंय। महायुतीत जागा वाटप होण्यापूर्वीच भाजपनं मिशन विदर्भ सुरू केल्याचं स्पष्ट झालंय। भाजपला राज्यात यश मिळवून देण्यासाठी मध्य प्रदेशात लोकसभेला 100% स्ट्राईक रेट देणाऱ्या दिग्गज नेत्यांवर विदर्भाची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाकडून देण्यात आली आहे। मिशन विदर्भ फते करण्यासाठी भाजपनं कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी जनरल सेक्रेटरी कैलाश विजयवर्गीय, मंत्री प्रल्हाद पटेल, विश्वास सारंग यांच्यासह माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा या दिग्गज नेत्यांची निवड केली आहे। आता सध्या विदर्भातील भाजपची स्थिती काय, इथे भाजपला विजयाच्या किती अपेक्षा आहेत आणि भाजपनं या नेत्यांवर विदर्भाची जबाबदारी देण्याचं कारण काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला 17 तर उत्तर प्रदेशात 61 वरून भाजपची थेट 33 जागांवर घसरण झाली। या दोन्ही मोठ्या राज्यांमध्ये पिछेहाट झाल्यानं भाजपला केंद्रात सरकार स्थापनेसाठी टेकूची गरज भासली। दुसरीकडे मध्य प्रदेशात मात्र भाजपची कामगिरी जबरदस्त राहिली। मध्य प्रदेशातील सगळ्या 29 जागांवर भाजपचं कमळ फुललं। त्यासाठी राज्यात कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, विश्वास सारंग आणि नरोत्तम मिश्रा यांची रणनीती परिणामकारक ठरल्याचं सांगितलं गेलं। त्यामुळे या नेत्यांची मध्य प्रदेशातली कामगिरी बघूनच महाराष्ट्रातील विदर्भाच्या 62 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी भाजपनं त्यांच्याकडे दिल्याचं सांगितलं जातं। कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात विदर्भात विधानसभेची रणनीती आखली जाणार आहे। ते स्वतः नागपूर विभागाची जबाबदारी पार पाडणार असून आतापर्यंत त्यांनी 2दा नागपूरचा दौराही केलाय। मंत्री प्रल्हाद पटेल यांच्याकडे वर्धा आणि अमरावती विभागाची जबाबदारी आहे। युवा नेते विश्वास सारंग अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांकडे लक्ष देणार आहेत। तर माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रांना भंडारा आणि गोंदियाची जबाबदारी दिली गेली आहे। विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप किंवा महायुतीकडे कशा खेचता येतील यासाठी हे नेते काम करणार आहेत। पण भाजपनं विदर्भावर इतकं लक्ष केंद्रित करण्याचं कारण काय हे बघण्यासाठी भाजपला विदर्भाचं महत्त्व काय ते बघावं लागतं। विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत। आता 2009 मध्ये भाजपला विदर्भात यश आलं नसलं तरी 2014ला विदर्भ भाजपला अच्छे दिन आले। 2014च्या मोदी लाटेत भाजपनं विदर्भात 62 पैकी 44 जागांवर मजल मारली। त्यामुळे विदर्भात भाजपचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला। तेव्हा भाजप विरुद्ध काँग्रेस अशा झालेल्या थेट लढतीत अनेक जागांवर भाजपनं यश मिळवलं। 2019च्या लोकसभेलाही विदर्भात भाजपला चांगलं यश मिळालं। पण 2019च्या विधानसभेचा विचार केला तर भाजपला या निवडणुकीत आपला परफॉर्मन्स कायम ठेवता आलेला नाही। 2014ला 62 पैकी 44 जागा जिंकणारा भाजप 2019च्या विधानसभेला 29 जागांपर्यंत खाली आला। आता 2019ला भाजपला पूरक वातावरण असतानाही भाजपला विधानसभेला विदर्भात अपेक्षित यश मिळालं नाही। आता 2024च्या लोकसभेचा विचार केला तर विदर्भातल्या 10 जागांपैकी भाजपला फक्त अकोला आणि नागपूर या 2च जागांवर यश मिळालंय। तर काँग्रेसनं विदर्भात जोरदार मुसंडी मारली। त्यातच महाविकास आघाडीतही विदर्भातल्या जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस आक्रमक भूमिका घेताना दिसते। विदर्भानं नेहमीच काँग्रेसला नवसंजीवनी दिल्याचा इतिहास राहिलाय। 2019च्या लोकसभेलाही चंद्रपूरची जागा आपल्याकडे खेचून आणत काँग्रेसनं विदर्भातलं आणि महाराष्ट्रातलं आपलं अस्तित्व कायम ठेवलं होतं। आताच्या निवडणुकीतही विदर्भामुळेच काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे। त्यामुळे विदर्भात काँग्रेस यावेळी ताकदीनं उतरणार असल्यामुळे भाजपचा काँग्रेसशी थेट सामना होण्याची शक्यता आहे। परिणामी काँग्रेसचं हे आव्हान मोडीत काढून विदर्भावरची पकड भक्कम करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याची चर्चा होते। आता सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गज नेत्यांची विदर्भ ही कर्मभूमी आहे। तसंच संघाचं मुख्यालय नागपुरात असल्यामुळे विदर्भ हा संघाचाही गड मानला जातो। त्यामुळे हाच गड राखण्यासाठी आणि काँग्रेसला टक्कर देण्यासाठीच मध्य प्रदेशच्या यशात सिंहाचा वाटा असलेल्या कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, विश्वास सारंग आणि नरोत्तम मिश्रा या 4 नेत्यांकडे विदर्भाची जबाबदारी देण्यात आल्याचं सांगितलं जातं। आता विजयवर्गीय यांच्याकडे नागपूर जिल्ह्याच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांचाच प्रभार आहे। त्यांनी नागपूर ग्रामीण मधल्या 6 मतदारसंघांनंतर शहरातील दक्षिण, पश्चिम आणि दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघांचा आढावा घेतलाय। नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजयवर्गीय यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि एकूण नियोजनाची माहिती घेतली। लोकसभेचे निकाल विसरून जनतेमध्ये जाऊन
तळागाळात काम करण्यावर भर द्या अशी सूचना विजयवर्गीय यांच्याकडून करण्यात आली आहे। त्यामुळे नागपूरसह विदर्भातील चित्र पालटण्यासाठी विजयवर्गीय यांची टीम सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान लोकसभेत विदर्भातील काही मुद्दे कळीचे ठरलेत। विजयाच्या आत्मविश्वासामुळे विदर्भात भाजप गाफील राहिल्याचं सांगण्यात आलं। भाजप नेत्यांनी शेतीचे आणि शेतीमालाच्या दराचे प्रश्न, बेरोजगारी अशा मुद्द्यांकडे गांभीर्यानं पाहिलं नसल्याची टीका झाली। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे आरोप झाले। पण ओबीसी बहुल असलेल्या विदर्भात भाजपला आपली हक्काची वोट बँक टिकवता आली नसल्याच्या चर्चा होतात। विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि कुणबी मिळून सुमारे 22 ते 37% वोट बँक आहे। मात्र मोदींच्या नावावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपचं या वोट बँककडे दुर्लक्ष झालं आणि त्याचा फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात। त्यामुळे हीच वोट बँक आता विधानसभेत आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते काम करणार असल्याची चर्चा होते। आता भाजपसमोर यावेळी काँग्रेसचं तगडं आव्हान असणार आहे। लोकसभेत काँग्रेसनं गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि रामटेक अशा 5 जागांवर मुसंडी मारली। त्यामुळे काँग्रेसचा विदर्भातला कॉन्फिडन्स चांगलाच वाढला असून काँग्रेस विदर्भात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे। जागा वाटपात विदर्भात जास्तीत जास्त जागा राखण्यासाठी महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत काँग्रेस आग्रही असल्याचं दिसून येत आहे। भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार हे बडे नेते, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्यासारखी दिग्गज मंडळी विदर्भातून येतात। त्यामुळे ही मंडळी विधानसभा निवडणुकीत आमने सामने येणार आहेत। त्यामुळे विदर्भातली लढाई ही चुरशीची होणार हे नक्की मानलं जात आहे। त्यामुळेच भाजपनं दिग्गज नेत्यांना रणनीती आखायला मैदानात उतरवलं असून मिशन विदर्भ आखल्याची चर्चा आहे। त्यामुळे विदर्भातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे। आता भाजपच्या या दिग्गज नेत्यांचे डाव काँग्रेस उधळून लावणार की भाजप विदर्भ राखण्यात यशस्वी होणार हेच आगामी काळात पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं? भाजपचं मिशन विदर्भ विधानसभा निवडणुकीत सक्सेसफुल होईल का? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।